आणि यानंतरची बातमी कल्याणमधून आहे। तुम्ही मराठी माणसं घाण आहात, तुम्ही मासे खाता आणि त्यामुळे तुम्हाला वास येतो अशी गरळ ओकत 3 मराठी भाषिकांवर सराईत गुंडांकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याणमधल्या उच्चभ्रू सोसायटीत घडली। अखिलेश शुक्ला या एमटीडीसी मध्ये अकाउंट्स मॅनेजर पदावर असलेल्या अधिकाऱ्यानं मराठी भाषिकांना मारहाण केल्याची तक्रार आहे। शेजारच्या महिलेशी झालेल्या वादात 2 जणांनी मध्यस्थी केल्याच्या रागानं शुक्ला धुमसत होता। त्यानं सराईत गुंडांना सांगून त्या तिघांना मारहाण केल्याचा आणि पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप पीडित रहिवाशांनी केलाय। अखिलेश शुक्ला खासगी गाडीवरही अंबरदिवा लावून फिरत असल्याचं समोर आलंय। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी किरकोळ गुन्हा दाखल केल्याचाही त्यांनी आरोप केलाय। पोलिसांनी मात्र या घटनेवर बोलण्यास टाळाटाळ केल्याची माहिती आहे। दरम्यान या घटनेनंतर स्थानिकांनी काल रस्त्यावर उतरत आंदोलन केलंय। तर मुजोर अखिलेश शुक्लाचे कारनामे काय आहेत पाहूया। गाडीवरती खासगी गाडीवर अंबरदिवा आणि महाराष्ट्र शासन असं लावून अखिलेश शुक्ला फिरतो। अखिलेश शुक्ला एमटीडीसी मध्ये अकाउंट्स मॅनेजर आहे, मात्र सोसायटीत सांगतो IAS अधिकारी आहे। शुक्लाच्या गाडीचा इन्शुरन्स 10 मार्च 2020 ला संपल्याचंही उघडकीस आलंय। आणि मराठी माणसांना मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिलाय। मनसेकडून काय इशारा दिला जातोय तर कल्याण इथे एका इमारतीत किरकोळ वादातून मराठी माणसांना अर्वाच्य शिव्या देणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या शुक्ला नावाच्या माणसाविरोधात कायदेशीर कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल। महाराष्ट्रात मराठी माणसाला शिव्या देणाऱ्या शुक्लाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरळ करेलच, पण मराठी माणसानं देखील आता जागा व्हायला हवं आणि यापुढे जसं मनसे मराठी माणसाच्या पाठी उभी राहते तसं मराठी जनतेने देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठी उभं राहायला हवं। सुरेश काटे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सुरेश, कल्याणमध्ये काल घडलेल्या घटनेचे कसे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत? तिथल्या नागरिकांची काय मागणी आहे, पोलिसांची काय भूमिका आहे आणि मनसेची काय भूमिका? प्रज्ञा, काल खरं पाहिलं तर एका किरकोळ कारणावरून हा वाद पेटलेला आहे। अखिलेश शुक्ला नावाचे जे एमटीडीसी मध्ये अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत असं ते सांगतायत। त्यांची पत्नी जी आहे ती त्यांच्या घराबाहेर एक धूप लावते आणि त्या धूपमधून निघणारा जो धूर आहे तो बाजूच्या फ्लॅटमध्ये घरामध्ये जात आहे। त्यामुळे त्या घरामध्ये असणार एक छोटं बाळ आहे 2-2.5 वर्षाचा आणि वयोवृद्ध त्या ठिकाणी राहतात। त्या धुराचा जो आहे तो त्रास त्यांना होत होता। यामुळे त्या दोघांचा वाद सुरू होत असताना जे देशमुख आहेत ते तो वाद मिटवण्यासाठी आले आणि त्यावेळी शुक्ला यांनी त्यांच्यावरती तुम्ही मराठी माणसं घाणेरडे आहात, मांस मच्छी खातात, तुमचा वास येतो, अशा पद्धतीची वक्तव्य केलं आणि मराठी आणि हिंदी भाषिक असा वाद जो आहे तो त्या ठिकाणी सुरू झाला। आणि शुक्ला यांनी जवळपास 10 ते 15 गुंडे त्यांनी फोन करून बोलवले। ते CCTV मध्ये देखील दिसत आहेत, त्या आवारामध्ये आलेले आहेत आणि वरती जाऊन त्यांनी लोखंडी रॉड असेल, त्या ठिकाणी असलेली सायकल, या सगळ्या आणि त्या देशमुख यांच्यावरती मोठा हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये जवळपास 3 जण जखमी झालेले आहेत आणि एक गंभीर जखमी आहे। त्यांना मुंबईमध्ये नाही, अर्थात अशा प्रकारच्या मुजोरीला पोलीस आता नेमका कसा चाप लावतात, पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष आहे। सुरेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।